एका प्रसिद्ध अभिनेत्रीला 12 कोटींच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. या प्रकरणाचा धक्का इतका मोठा आहे की तिच्या कुटुंबालाही याबाबत कल्पना नव्हती. कोण आहे ही अभिनेत्री? कशी झाली ही एवढी मोठी कारवाई? तर चला जाणून घेऊया संपूर्ण कथा. ही कथा आहे एका दाक्षिणात्य अभिनेत्रीची, म्हणजेच अभिनेत्री रण्या रावची. रण्या रावचा जन्म कर्नाटकातील चिकमंगळूर या गावात झाला. सध्या तिचे वय 33 असून तिने आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बेंगळूरमधून पूर्ण केलं. 2014मध्ये रण्या रावने माणिक्य या प्रसिद्ध कन्नड चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने अभिनेता सुदीप बरोबर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. तिला अल्पावधीतच सिनेसृष्टीत मोठं नाव मिळालं. कन्नड आणि तमिळ चित्रपटात तिचं चमकदार करिअर होतं. पण अचानक ती पोलिसांच्या रडारवर कशी आली? तर ती संपूर्ण माहिती आपण लगेच पुढे पाहूया. काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना संशय आला की एका अभिनेत्रीचा दुबईहून वारंवार होणारा प्रवास म्हणजेच काहीतरी गडबड दर्शवतो. अभिनेत्री रण्या राव ही 15 दिवसात 4 वेळा दुबईला गेली होती व सोन्याची तस्करी केल्याच्या प्रकरणात पोलिसांना ही कारवाई त्यानंतर त्यांनी केलेली. संशयित प्रकार काहीतरी आढळला होता आणि त्याचमुळे पोलिसांनी या प्रकारची कारवाई केली होती. यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री बेंगळूर येथून केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला अटक केली आणि शेवटी तिच्या बॅगेतून तब्बल 14.8 किलो सोनं जप्त करण्यात आलं. या घटनेनंतर अभिनेत्रीच्या कुटुंबावरही मोठा धक्का बसला. तसेच तिचे सावत्र वडील म्हणजेच रामचंद्र राव हे वरिष्ठ IPS अधिकारी असून सध्या ते कर्नाटक राज्य पोलीस दलात महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की मला याची काहीच कल्पना नव्हती. कायदा कायद्याचं काम करेल. तसेच पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. ही अभिनेत्री एकटीच होती की तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा भाग होता? तिच्या दुबई ट्रिप्समागे आणखी कोण होतं? लवकरच याचा खुलासा होईल. तुमच्या मते ही अभिनेत्री स्वतः तस्करी करत होती की ती कुणाच्या तरी दबावाखाली करत होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच रहस्यमय आणि धक्कादायक प्रकरणांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.